नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मी कार्तिक चौधरी, तुमचा आर्किटेक्चरल इंटर्न, आज वेगळ्या टॉपिकवर बोलतोय. तर तो टॉपिक आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. कारण आपल्या शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. तर आज हा विषय कशासाठी आणि काय करणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजेल. व्हिडिओच्या एंडला एक मोठी अनाउन्समेंट पण आहे. तर हो, लहानपणापासून जेव्हा जेव्हा आपण इतिहास शिकत आलोय, त्या इतिहासामध्ये 100तला 20 ते 30% फक्त महाराजांबद्दल बोललं जायचं. लहानपणापासून थोडंच माहिती पडले की महाराज असे होते, महाराज इथे जन्मले आणि महाराज इथे हे झाले. तर मग खरंच महाराजांची इन्फॉर्मेशन, महाराजांचा इतिहास एवढाच होता का? महाराजांचे मोजकेच गड होते का? तर लहानपणापासून हा प्रश्नचिन्ह पडायचा. मग लहानपणी आजी आजोबा होते, तर मग त्यांच्या मदतीने थोडीफार माहिती भेटायची. पण मग परत इथेच ज्या मुघलांचा इतिहास आपण जाणायचो आपल्या लहानपणी, की मुघल्स असे होते, ब्रिटिशर्स असे होते, त्यांचा इतिहास न जाणता आपल्या महाराजांचा इतिहास जाणायला काय चूक केली होती आपण, की महाराजांच्या इतिहासाबद्दल एवढं कमी होतं. तर त्याचं खरं कारण मला पण नाही माहिती. नंतर ते एज्युकेशनल बोर्डची चुकी आहे की काय, याचं पण उत्तर माझ्याकडे नाही. तर मग लहानपणापासून थोडाफार इतिहास आजी आजोबांकडनं जाणून घेऊन, आबांकडनं मोस्टली तरी आबाच सगळ्या गोष्टी सांगायचे, मग थोडीफार पुस्तकं वाचून इथपर्यंत पोचलो. मग त्याच्यानंतर आर्किटेक्चरमध्ये जेव्हा करिअर घेतलं तेव्हा वाटलेलं होतं की इकडे तरी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल थोडासा उल्लेख असेल, कारण की इट्स अन आर्किटेक्चरल ॲस्पेक्ट. पण तिथेही उल्लेख झालेला नव्हता. गेल्या इतक्या वर्षानंतर 2025 मध्ये महाराजांची फक्त 12 किल्ले युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून रेकॉग्नाइज केली. इतके वर्ष का लागली ते करायला, त्याचं पण उत्तर नाही माझ्याकडे. मग त्याच्यानंतर खूप मोठा डिसअपॉइंटमेंट झाला की आम्ही महाराष्ट्रात राहून महाराजांच्याच माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, महाराजांचा इतिहास तुम्हाला ओळखून घेण्याचा असेल, तर तुम्हाला वेगळी पुस्तकं वाचायला लागतील. तर ती वेगळी पुस्तकं वाचायला तुम्हाला तुमचा एक्स्ट्रा टाइम द्यावा लागतो. तो कधी कधी होतच नाही, आणि एकदमच ज्याची इच्छा असली तो तो करतो. मला पण आतापर्यंत महाराजांबद्दल खूप थोडाफारच इतिहास माहिती पडलाय. बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह पण हा पडतो की जे ऐकतोय, जे पिक्चर्स मध्ये बघतोय, ते ऍक्च्युअल मध्ये खरं होतं का फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी ते दाखवलं गेलेलं होतं? याचं उत्तर पण कोणाकडेच नाही. तर निश्चय आपण हा केलाय की महाराजांचे 372 का 365 का 350, परफेक्ट आकडा पण आपल्याला अजून कन्फर्म नाहीये. तर हे सगळे गड किल्ले आपण येत्या 2026 आणि 2027 मध्ये फिरायला ट्राय करणार आहेत. आता तुम्ही बोलाल की बरेच लोक गड किल्ले फिरलेत, बरेच लोक गड किल्ले फिरतात, तर आम्ही याचं यूट्यूब चॅनल किंवा याला का बघावं? तर मी माझ्या चॅनल थ्रू हे प्रयत्न करतोय की पहिला मुद्दा तर महाराजांचा इतिहास कधीच पूर्णपणे लहानपणापासून सांगितला गेला नव्हता. तो अर्ध्यातल्या अर्ध्यात किंवा अटूट म्हणजे जितका सांगितला गेलेला होता. तर प्रत्येक गडाबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन असेल की तो गड का होता, कशासाठी होता, त्याच्या मागची हिस्ट्री. बट मेजर ॲस्पेक्ट हा असेल की ॲज अन आर्किटेक्चरल स्टुडंट तो गड किल्ला त्याच लोकेशनवर का होता, त्या गड किल्ल्याचं म्हणजे
तो गड किल्ला कशा पद्धतीने काम करायचा, तो कशासाठी त्या डायरेक्शनला त्या वेजमध्ये तिकडच्या फेसिंगला बांधला गेलेला होता आणि तो त्या लोकेशनला काय होतं, त्या गड किल्ल्याचं बांधकाम कसं होतं, त्या गड किल्ल्यामधल्या काही आर्किटेक्चरल ॲस्पेक्ट्स, जसं आपण बोलू शकतो की धान्य खोटार इथेच का होतं, पाण्याची टाकी इथेच का होती, किंवा अजून वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी, त्या सर्व तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू माहिती पडतील. तर हो, हा आपला मोठा निश्चय आहे, कारण की लहानपणापासून एक इच्छा होती की महाराजांचे गड किल्ले, सर्व जेवढे गड किल्ले आहेत ते सर्व आपल्याला बघायचे आहेत. आणि खूप वेळा ट्राय केलं की चालू करू, बट होत नव्हतं. आतापर्यंत मी हार्डली काहीतरी खूप कमी गड किल्ले फिरलो असेल, जसे की गोरखगड, लोहगड, विसापूर, चंदेरी, मलंगड, असले सगळे जवळपासचे गड किल्ले फिरलेले आहेत. तर आपण याच्यात सर्व गड किल्ले घेणार आहोत. बघू 2026 मध्ये हा निश्चय आहे की 300 पैकी जास्तीत जास्त 120 ते 130 गड किल्ले तरी आपल्या फिरून झाले पाहिजेत. हा आपला निश्चय होता की आपण महाराजांचे सर्व गड किल्ले फिरणार आहोत आणि महाराजांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बघू, तुमची सोबत असली तर ठरवलेला टार्गेट 2026 मध्ये आपण पूर्णच करूया. आणि हो, जर तुम्हाला महाराजांच्या पूर्ण गडांची लिस्ट नावासकट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात फोर्ट, ती लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. जय शिवराय मंडळी.